देशात चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। यापुढे कोणत्याही कारणावरून हुपरी शहर बंद आंदोलन पुकारलं जाणार नाही। न्याय मागणीसाठी आंदोलन आणि उपोषणासारखे पर्याय अवलंबण्याचा या बैठकीत निर्णय झाला। विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते। एखादी अनुचित घटना घडली की विविध पक्ष संघटनांकडून अचानक गाव बंद, शहर बंद, जिल्हा बंदची हाक दिली जाते। चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी शहरात प्रतिदिन 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल होते। पण बंदमुळे उलाढालीवर परिणाम होतो। शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष मंगलराव माळगे आणि उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय संघटनांची हुपरी पोलीस ठाण्यात बैठक झाली। बंद सारख्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली। पुढील काळात हुपरी शहरात बंद पुकारू नये अशी अपेक्षा सर्वपक्षीय आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली। त्यानंतर पुढील काळात कोणत्याही कारणासाठी हुपरी शहरात बंद पुकारला जाणार नाही असा निर्णय झाला। न्याय मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन आणि उपोषण यांसारख्या मार्गाचा अवलंब केला जाणार आहे। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, जवाहर कारखान्याचे संचालक सुरेश बेडगे, मराठा समाजाचे पदाधिकारी साताप्पा गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे, नगरसेवक अमेय जाधव, नगरसेविका सोनाली जाधव, रुपाली उगळे, प्रशांत जाधव, सुदर्शन खाडे, मोहन वाईंगडे, नेताजी निकम, नितीन गायकवाड, अजित उगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।